तर आमदारांना संपवा हे वक्तव्य संतापापोटी बच्चू कडू आपल्या वक्तव्यावर मात्र अजून ठाम असल्याचं कळतंय। तर आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी बच्चू कडूंशी या संदर्भात बातचीत केली आहे, पाहूया। काल बच्चू कडू यांची बुलढाणा येथील संग्रामपूर येथे जे आहे ते एक भव्य सभा पार पडली आणि या सभेमध्ये बच्चू कडूंनी आत्महत्या केल्यापेक्षा एखादा आमदार कापा असं वक्तव्य केलं आणि त्यामुळे एक नवा वाद सुरू झाला आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत बच्चू कडू स्वतः आहेत। भाऊ, शेतकरी जे आहे ते दिवसाला 12 ते 15 शेतकरी आत्महत्या करतात आणि आता तुम्ही आमदार कापण्याचा जो आहे तो सल्ला शेतकऱ्यांना दिलाय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात विरोधक जे आहे किंवा सत्ताधारी असतील हे रान उठवताना आपल्याला पाहायला मिळतंय। मला हे नाही वाटत का आम्ही कापा म्हटलं तर तुम्ही एवढं बोलता आणि रोज 12 ते 13 शेतकरी आत्महत्या करतोय, म्हणजे प्रत्यक्ष कृती होतं, प्रत्यक्ष मरतं, त्याच्याबद्दल तुम्हाला वाईट नाही वाटत। आम्ही बोललो तर तुम्हाला झोमतंय, म्हणजे कापलंच नाही कोणाला अजून। आणि तिकडे आत्महत्या केल्या 3.5 ते 6 लाख शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या, त्याचं काही नाही वाटत तुम्हाला। आमदाराला म्हटलं फक्त तर तुम्ही एवढी झोमलंय, एवढी झोम त्या शेतकऱ्यासाठी येऊ द्या ना। 500 रुपये क्विंटलनं जर सोयाबीन विकावं लागत असन, अजूनही सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू झाले नाही, अजूनही कापसाचे खरेदी केंद्र सुरू झाले नाही, म्हणजे तुम्ही हमी भावाच्या 20% बोनस देणार होते, इथं हमी भावच भेटला नाही, बोनस तर लय दूरची गोष्ट आहे। त्याची योग्य वेळ आहे का देवा भाऊ? ते बावनकुळे महाराजला विचारा, काय हे बोनस द्यायची योग्य वेळ कधी येणार तुम्हाला? कधी देणार आहे तुम्ही ते? आणि मग म्हटलं तर एवढं झोमाचं काय? तुम्ही असाल त्या पक्षाचे निष्ठावान, तुम्हाला आमदार महत्वाचं वाटत असेल, मला शेतकरी महत्वाचं वाटतं आणि म्हणून ते मी बोललो। नितेश राणे यांनी असं म्हटलंय की बच्चू कडूंना एक वेगळी हवा लागलेली आहे आणि त्याची काळजी देवाभाऊ घेणार आहे। कसं पाहता त्यांच्या वक्तव्याकडे? देवाभाऊनं आमची काळजी घेतल्यापेक्षा शेतकऱ्याची घ्यावी। 28 तारखेला जो आहे तो तुमचा शेतकऱ्यांच्यासाठी नागपुरात भव्य मोर्चा निघणार आहे, कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होत असल्याच्या ज्या आहे त्या बातम्या येत आहेत। नाही, एकंदरीत चित्र आम्हाला जेव्हा मग आम्ही सांगायचं विसरलोय का नागपूरला एक जागा आम्हाला दिली होती, ते मुस्लिम समाजाचे काही ट्रस्ट होती, त्यांच्याजवळ हे 50-60 गाड्या घेऊन त्यांच्या पोलीस यंत्रणा घरी गेली, ती जागा देण्यास त्यांना नाकार करायला लावलं, ते भाग पाडलं। सभा सुद्धा जिथं सभा आम्ही, कारण की आमचे ट्रॅक्टर गिक्टर आहे, शहरात आम्ही सभा घेऊ शकत नाही आणि मग नागपूरच्या उंबरठ्यावर आम्हाला ते सभा घ्यायची आहे आणि सभेला जागा भेटली, NOC दिली, पण यांनी ते नाकारली।